संगमनेर तालुक्याच्या पठार भागातून एक मोठी बातमी हाती येत आहे। घारगावमध्ये श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेच्या 42व्या शाखेचं घारगाव या ठिकाणी अनावरण झालेलं आहे। 42 वर्ष सहकारामध्ये काम करणारी व आता 2,500पेक्षा जास्तीच्या ठेवींकडे वाटचाल करत असणारी श्री कुलस्वामी पतसंस्था आता घारगावमध्ये देखील सभासदांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे। स्थानिक ग्रामस्थांकडून श्री कुलस्वामी पतसंस्थेला शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत। बघूयात महाराष्ट्र ऑनलाईनने घेतलेला हा आढावा। पहिल्याच दिवशी श्री कुलस्वामी पतसंस्थेमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं आज पाहायला मिळालं। यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांचं श्री कुलस्वामी पतसंस्थेकडून स्वागत करण्यात आलं आहे। यावेळी अनेक ग्रामस्थांनी श्री कुलस्वामी पतसंस्थेला भेट दिली आहे। बघूया हा विशेष रिपोर्ट। कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी संस्थेची 42वी शाखा आपण आज रोजी कार्यरत करत आहोत। संस्थेची आर्थिक स्थिती जर पाहिली तर आपण आज 2200 कोटी संस्थेने व्यवसाय केलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी सभासदांच्या सेवेसाठी 42वी शाखा आपण या ठिकाणी सुरू करत आहोत। या ठिकाणी सांगायचं जर झालं तर या ठिकाणच्या सर्व सभासदांचं समाधान हे जर आमच्या प्रयत्नांच्या पाया उभं राहणार असेल तर त्या पायाखालचं पाषाण होणं सुद्धा आम्हाला आवडेल, या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो। आपल्या सगळ्या किती शाखा सध्या कार्यरत आहेत महाराष्ट्रात? आता या आपल्या सगळ्या अगोदरच्या 38 शाखा कार्यरत आहेत आणि आपण आता म्हणजे या वेळेला घारगाव, निघोज, इंगळे माळुंगे आणि पाबळ या ठिकाणी 4 शाखा कार्यरत केलेल्या आहेत आणि नवीन प्रस्तावित शाखा वासुली फाटा, शिरवळ आणि निमगाव सावा या ठिकाणी चालू करत आहोत। घारगाव शाखेमध्ये किती कर्मचारी सभासदांच्या सेवेसाठी असणार आहेत? घारगाव शाखेमध्ये 5 कर्मचारी सभासदांच्या सेवेसाठी या ठिकाणी असणार आहे। आपला परिचय द्या। मी घारगाव शाखेचा व्यवस्थापक श्री गणेश भालेराव। आज या ठिकाणी आमच्या घारगाव स्टँडवर श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेची 42 शाखेचं उद्घाटन या निमित्तानं होत आहे। वास्तविक पाहता पठार भागाचं बाजारपेठेचं केंद्र घारगाव आणि घारगाव अंतर्गत जवळजवळ 40-45 गाव आहेत। आमच्या आज घारगाव स्टँडवर जवळजवळ ही 8वी पतसंस्था आहे। याच्या अगोदर बऱ्याचशा पतसंस्था आमच्या त्या शाखेचं उद्घाटन झालं आणि आज या ठिकाणी या पतसंस्थेचं 42 शाखा आज आमच्या घारगाव स्टँडमध्ये उद्घाटन होत आहे। त्या निमित्तानं जर पूर्वीचा इतिहास पाहता 1985च्या काळामध्ये, 50 अगोदरच्या काळामध्ये खाजगी सावकारकी असायची, त्यावेळेला ते पैशाचं आर्थिक केंद्रीकरण असायचं। त्यावेळेला शेतकऱ्यांच्या इतर कोणत्या पैशाच्या बाबतीत सुविधा नसायच्या आणि खाजगी व्यापाऱ्या सावकारामार्फत जास्तीत जास्त दराने व्याजाने कर्ज घेतल्यामुळे शेतकऱ्याचा विकास होत होता। परंतु 85 नंतरच्या काळामध्ये सहकार उदयास आला आणि त्यानंतर बऱ्याचशा पतसंस्था ह्या गावोगावी महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रसारित झाल्या आणि त्याच्यामुळे एक झालं का शेतकऱ्यांना अति सुलभ दराने कमीत कमी कागदपत्रामध्ये कर्ज वाटप कसं होईल
हे पतसंस्था त्या माध्यमातून शेतकऱ्याला कर्ज वाटप करायची सुविधा तयार करून दिली. त्या निमित्तानं काय झालं का या ठिकाणी शेतकऱ्यांना अगदी थोड्या वेळामध्ये कर्ज उपलब्ध झालं आणि ते कर्ज घेऊन शेतकरी अधिक आपली शेती बागायत करू लागला. इतर व्यावसायिकांना सुद्धा कर्ज आधी फार थोड्या वेळेमध्ये उपलब्ध होऊ लागलं आणि त्या निमित्तानं आज आमच्या घारगावमध्ये सुद्धा बरेचसे व्यापारी आहेत. कांद्याचे व्यापारी आहेत, डाळिंबाचे व्यापारी आहेत, इतर फळबागाचे सुद्धा व्यापारी आहेत, पेरूचे व्यापारी, बहुतेक व्यापारी आमच्या घारगावमध्ये आहेत. बाहेर गावाहून सुद्धा व्यापारी येतात, राज्यातून सुद्धा व्यापारी आमच्या घारगाव येतात आणि त्याच्यामुळे आमची घारगाव पेठ ही बाजारपेठ ही आधी विकास होऊ लागलेला आहे. या निमित्ताने ही 42 शाखा आज आमच्या घारगावमध्ये उद्घाटन होत आहे. त्या निमित्ताने मी शुभेच्छा एवढंच देतो की आपण या ठिकाणी आमच्या घारगावमध्ये शाखा ओपन केली. पण आमची एक घारगाव करायची एक विनंती आहे की या ठिकाणी प्रत्येक शाखा जेवढ्या आमच्या पतसंस्था घारगावमध्ये आहेत त्यांना एक आमची एक विनंती की आमचे स्थानिक मुलं या ठिकाणी आपल्या पतसंस्थेत घ्या, जेणेकरून तुम्हाला स्थानिक अधिकाधिक माहिती तुमच्या शाखांविषयी तुमच्या चेअरमनला साहेबांना सुद्धा तुमच्या उपसाहेब स्टाफला सुद्धा ती माहिती मिळेल आणि आमच्या स्थानिक लोक पोरांना सुद्धा रोजगार उपलब्ध होईल. एवढीच मागणी या ठिकाणी आपण या निमित्ताने करतो आणि या पतसंस्थेला मी या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. संस्थेची 42वी शाखा घारगाव या ठिकाणी आपण उद्घाटन केलेले आहे. त्यानिमित्तानं सत्यनारायण महापूजा आणि कलश पूजन झालेलं आहे. या ठिकाणी ह्या नवीन शाखेच्या संदर्भात बरेच डिपॉझिट 40-50 लाख रुपये डिपॉझिट आताच उद्घाटनाच्या अगोदर प्राप्त झालेलं आहे आणि 60-70 सभासद नवीन झालेले आहेत. या पुढच्या काळात देखील येथील स्थानिक रहिवासी, व्यापारी, मित्रपरिवार, नातेवाईक, संस्थेचे संचालक मंडळाचे नातेवाईक आणि स्टाफचे नातेवाईक यांच्या प्रयत्नातून आपण या ठिकाणी संस्थेचा विकास करणार आहोत. आत्ताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश आयर साहेब यांनी संस्थेला शुभेच्छा देताना संस्थेचा भरभराट हो अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की या ठिकाणी संस्थेचं कामकाज करत असताना जो कामकाज करताना स्टाफ लागतोय, कामगार लागतोय, त्यामध्ये स्थानिक लोकांचा, स्थानिक युवकांचा जर सहभाग असेल तर संस्थेच्या विकासाला सुद्धा हातभार लागेल. यातील खरी खोटी बाजू आपल्या माहिती मिळेल. ह्या गोष्टीचा ही त्यांचा निरोप संचालक मंडळ असेल, अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे असतील, उपाध्यक्ष आमदार साहेब असतील, ही त्यांच्या कानावर घालू आणि शक्यतो संस्थेच्या अटी शर्तीप्रमाणे जो नियमात बसेल, जो योग्य असेल त्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी मी तसं सांगू शकत नाही, पण आम्ही शिफारस करू शकतो. पण निर्णय घ्यायचा हा बोर्डाला अधिकार आहे. सहकार खात्याकडून त्याची परवानगी मिळाली पाहिजे. ह्या सर्व गोष्टीचा विचार करून निश्चित तुमच्या विनंतीचा सहानुभूती विचार करून निर्णय घेऊ अशी मी तुम्हाला आशावाद देतो. आणि या ठिकाणी संस्थेचे संचालक माननीय संतोष शेठ डोंबरे त्यावर त्यांचे मित्र या ठिकाणी विक्रम अवचट बाबा हे उपस्थित राहिलेत. त्यांचंही कुलस्वामी परिवाराच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार.
आज या ठिकाणी श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नवी मुंबई वाशी शाखेच्या या घारगाव शाखेची 42वी शाखा आपल्या सर्व सभासदांना घारगावमधील पंचक्रोशीतील सर्व सभासदांना आजपासून चालू होत आहे. तरी या ठिकाणी आपण सर्व सभासदांनी या सेवेचा लाभ घ्यावा. या ठिकाणी ठेवी, कर्ज, आपल्या सर्वांना सेवा करण्याची संधी आम्हाला मिळावी. आपल्या सोने तारण आहे का इथे? सोने तारण कर्ज या ठिकाणी उपलब्ध आहे कमी व्याजदरात आणि तात्काळ आपल्याला सोने तारणही या ठिकाणी लगेच उपलब्ध होतं. त्याचाही आपण लाभ घ्यावा ही विनंती. कामकाजाचा वेळ काय असणार आहे? कामकाज सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. आपण सर्व सभासदांनी त्याचा लाभ घ्यावा. या वेळेत आपल्याला आपली सेवा मिळून जाईल ही आमच्याकडून विनंती. आपला परिचय? मी सुजित कोंडे, पुणे विभागाचा विभागीय अधिकारी. राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक तसेच कृषीच्या रोखठोक बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र ऑनलाईनला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.